चे मित्र पत्रकार पिंटू विभूते, त्याचबरोबर गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी, सोसायटीचे चेअरमन, गावचे सरपंच, उपसरपंच आणि इथे उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सोलापूर जिल्ह्यातील हे पहिलं असं वाचनालय आहे की आपल्या तालुक्यात आणि आपल्या तालुक्यातील कारंबा या गावात आज या पोलीस प्रशासन आणि माऊली सेवा मित्रमंडळ यांच्या वतीने हे सुरू होत आहे। मी तालुक्याच्या वतीने त्यांचं खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो। आणि हा सगळा आट्टाम कशासाठी आहे तर विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं चाललंय फक्त तुमच्यासाठी आहे। तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तुम्ही ठरवायचं आपण काय करायचं। आज आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात 1 लाख रुपयाची पुस्तकं या ठिकाणी सेवाभावी संस्था असेल, पोलीस प्रशासन असेल यांनी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेत। तर तुमचंही काहीतरी कर्तव्य होतं। आज आपल्या गावात विनायक सुतार सर असेल, त्यांची मित्रमंडळी असेल, गावकरी बंधू असतील, यांनी एवढा मोठा उपक्रम हाती घेऊन आपल्या गावासाठी हे वाचनालय चालू केलंय। तर मी तुम्हाला खऱ्या अर्थाने विनंती करणार आहे, आता मगाशी बाळासाहेबांनी सांगितलं आपल्या गावातून 1-2 विद्यार्थी या पुढच्या वर्षी UPSC MPSCतून होतील आणि मी सरांनाही विनंती करणार आहे, आता एवढा मोठा शब्द दिलाय तर त्यांच्या सत्कारासाठी आपणही त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। आज आपण बघतो, मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील। स्वामी विवेकानंद हे इयत्ता 5वीत शिकत होते, तर त्यांना एक शाळेमध्ये प्रश्नपत्रिका होती। त्या प्रश्नपत्रिकेमध्ये सांगितलं 60 पैकी 50 प्रश्नांची उत्तरं द्या। तर त्यांनी 60 पैकी 60 प्रश्नांची उत्तर लिहिली आणि खाली दिलं त्यातली कोणतीही 50 तपासा। म्हणजे आपण असं करायचं की आज एवढी तुम्हाला साधनं उपलब्ध करून दिलीत वाचनाची, तर ती तुम्ही कसं त्याचं अध्ययन केलं पाहिजे, कशी परीक्षा दिली पाहिजे। आपण वडिलाला किंवा आईला सांगतो मी थोडं 1 तासभर झोपतो, मग तासानं मला उठव, तसं नाही, आपली सुद्धा जिद्द पाहिजे। आपण UPSC MPSC अभ्यास करत असताना 4 तासात फक्त झोप घेतली पाहिजे। आज ही समोर बसलेले एवढे मोठे अधिकारी उभे झालेले नाहीत, त्यांचे खूप मोठं कष्ट आहे याच्या पाठीमागे। तर रामायणामध्ये असं झालं की युद्ध चालू होतं, लक्ष्मणाला बाण लागला आणि हनुमंतरायाला बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं द्रोणागिरी पर्वतावर जाऊन एक औषधी वनस्पती तेवढी घेऊन या। तर त्यांनी त्या औषधी वनस्पती आणली, अख्खा द्रोणागिरी पर्वत उचलून आणला। याच्या पाठीमागचं सांगण्याचा मला एकच उद्देश आहे, तुम्ही अभ्यास करत असताना कुठल्या तरी एखाद्या टॉपिक वरती करू नका, अख्खं पुस्तक पाठ केलं पाहिजे, अख्खं पुस्तक तुमच्या डोक्यात बसलं पाहिजे। हे एवढी मोठी मंडळी या ठिकाणी कशासाठी इथं तुमच्या म्हणजे गावात आलेत किंवा एवढं मोठं तुम्हाला 1 लाख रुपयाची पुस्तके दिलीत। आज पोलीस प्रशासन म्हणलं खाकी वर्दी बघितली की आपल्याला सगळ्याला भीती वाटते, परंतु आपल्या तालुक्याचं भाग्य आहे आपल्याला असले PI साहेब भेटलेले आहेत की ते गावागावात जाऊन लोकांना जागृत करतात। मी काल त्यांच्या समोर बसलो, त्यांचे म्हणजे विचार ऐकले, मी त्यांना बोललोय। आज त्यांच्या माध्यमातून आपल्या तालुक्यात असेल अनेक ठिकाणी वृक्ष लागवडीचे कार्यक्रम चालू आहेत, अनेक ठिकाणी पुस्तकं असतील की अनेक चळवळी उभारल्या जातात। मग मी तुम्हाला एवढीच विनंती करणार आहे, एवढे मोठे अधिकारी आपले गावकरी, विनायक सुतार सरांचं एवढं मोठं काम आहे। आज सरांचा विषय बोलायचं तर मी तासभर बोलू शकतो, कारण मी गेल्या 8-10 वर्षांपासून सरांसोबत काम करतोय, मला त्यांचंच मार्गदर्शन आहे। तर विनायक सुतार सर ही लोकमंगलला प्राचार्य होते, तिथं शिकवत असताना गेले 27 वर्ष त्यांनी तिथे सेवा केली। गावचं इलेक्शन लागलं, गावच्या इलेक्शनमध्ये इथं जनरल जागा निघाली, परंतु आम्ही सगळ्यांनी विचार केला एवढा गावासाठी धडपडणारा माणूस आहे, आज एवढे विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न केला, ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रयत्न केला, महिला बचत गटासाठी प्रयत्न केला, अनेक वस्तू आपल्या गावामध्ये शासनाच्या या ठिकाणी आणल्या। आणि हे काय सरपंच झाल्यानंतर नाही, ह्याच्या आधी खूप मोठं त्यांनी काम केलं। त्यांना या ठिकाणी सरपंच पदासाठी जनतेनं निवडून दिलं, त्या क्षणी त्यांनी निर्णय घेतला आपल्याला जनतेची सेवा करायची। आणि म्हणजे आपण आता सर्वजण नोकरी व्यवसाय करतो, शेती करतो, त्यांनी विचार केला आपण आता हे लोकांसाठी काम करायचं आहे। त्यांनी त्या क्षणी त्यांच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि 5 वर्ष पूर्ण सेवा गावाची केली, नाच काय त्यांनी करतायत, त्याचा आम्हाला कार्यकर्ता म्हणून खूप मोठा अभिमान आहे। मी सरांना पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि संयोजकांनी या ठिकाणी मला बोलण्यास संधी दिली, त्यांचे खूप खूप आभार मानतो
आणि एवढी ज्येष्ठ मंडळी किंवा एवढे अधिकारी वर्ग आपल्या गावासाठी येत आहे, तर मी विद्यार्थी मित्रांना आवाहन करणार आहे, हे जे सगळं चाललंय हे फक्त तुमच्यासाठी चाललंय. उद्याच्या काळात तुम्ही खूप मोठे अधिकारी व्हाल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि माझी या ठिकाणी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.